नमस्कार. जर गुरु हा ग्रह जो खूप गोष्टींमध्ये आपल्याला सहाय्यक आहे, जर गुरुचं स्थान कुंडलीमध्ये योग्य असेल तर त्याची लॉटरी लागली असं आपण म्हणू शकतो. कुठल्या स्थानात उच्चेचा गुरु, शुभ गुरु आणि तो आपल्याला काय फल देतो हे खूप आवश्यक आहे जाणून घेणं, आणि त्या गुरुचा आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा उपयोग करून घेऊ शकतो. जर तो उपयोग करून घेतला तर सक्सेस मिळवणं फार सोपं आहे. शिक्षण, प्रोफेशन, मुलं होणं किंवा आध्यात्मिक प्रगतीमध्ये हा गुरु तुमचं सर्वात प्रथम असा हा ग्रह आहे. जर हा ग्रह चांगला असेल तर पूर्ण कुंडली शुभ होऊन जाते. जर हा गुरु प्रथम स्थानी असेल तर अशा व्यक्तींचा देह किंवा त्यांचं जे ॲपिअरन्स आहे ते अत्यंत तेजस्वी आणि आकर्षक असते. त्यांच्यामध्ये खूप चांगले गुण असतात, सद्गुण असतात. ते विद्वान व कुठल्याही विद्येमध्ये निपुण असतात. हा असा प्रथम स्थानी गुरु अत्यंत भाग्याचं लक्षण आहे. फक्त वृषभ व तूळ लग्न कुंडलीमध्ये जर असा प्रथम स्थानी गुरु असेल तर थोडेसे विचित्र फळं मिळू शकतात. शुभ संबंधित गुरु या स्थानी मनुष्याला ज्ञानी, शहाणा, चरित्रवान, न्यायी, समतोल वृत्तीचा, शांतप्रिय, उदार मनाचा, निःस्वार्थी, स्वाभिमानी, निर्भीड, सत्वशील, क्षमाशील, धार्मिक, आत्मविश्वासी, आशावादी, उत्साही, परोपकारी, स्वातंत्र्यप्रिय, दयाळू, पुण्यशील, गंभीर व तत्वज्ञान प्रिय बनवतो. हे सगळे गुरुचे शुद्ध रूप आहे. हा शुभ गुरु मनुष्याला आयुष्यवान, धनवान व रूपवान बनवतो. जर गुरु प्रथम स्थानामध्ये जर मेष, सिंह किंवा धनु राशीमध्ये असेल तर हा गुरु त्यांना स्वातंत्र्यप्रियता, धैर्य, स्वाभिमान व यश व खेळाडू वृत्ती देतो. जर हा गुरु वृषभ, कन्या किंवा मकरेत असेल तर त्यांना खूप व्यवहारी बनवतो. जर मिथुन, तूळ व कुंभ राशीत हा गुरु असेल प्रथम स्थानी तर ह्यांना न्यायप्रियता, निस्वार्थपणा व खूप चांगली विद्या देतो. जर कर्क, वृश्चिक आणि मीन राशीत असेल तर ह्यांना खूप चांगला मान सन्मान व धार्मिकता मिळते. जर हा गुरु दूषित असेल किंवा वाईट ग्रहांबरोबर असेल तर अशा वेळेस स्वभाव थोडा उधळा किंवा गर्विष्ठ, फाजील अहंकार करणारा व चिडखोरपणा दर्शवतो. जर हा गुरु शनीमुळे बिघडलेला असेल तर कंजूसपणाही ह्या व्यक्तीमध्ये खूप येतो. असा गुरु ह्या व्यक्तीला धर्मगुरू, राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ, कायदेपंडित, भांडवलदार, प्राध्यापक, शिक्षक, प्रवचनकार, संस्कृत पंडित, संपादक, अर्थशास्त्रज्ञ, बँकर, डॉक्टर, न्यायाधीश, ज्योतिषी, अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, सल्लागार, प्रकाशक, खेळाडू, लेखक किंवा मॅनेजर लेवलची पोस्ट, डिरेक्टर्स, कापडाचे व्यापारी असे खूप निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये ह्यांना यश मिळू शकते. तर असा हा गुरु प्रथम स्थानी सर्वात शुभ असतो. फक्त कुठल्या राशीमध्ये आहे आणि कुठल्या ग्रहाबरोबर आहे हे खूप महत्त्वाचे आहे.